भाजपची सत्ता आल्यास हिवरखेडचा चेहरा मोहरा बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। गोंदियावर भगवा फडकवणार, विकास निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी काय केलं, खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी आता शुक्रवारी। राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार। पुढची सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, महादेव जानकरांची भाजपवर टीका। तर भाजप जाती जातींमध्ये भांडण लावणारा पक्ष, जानकरांचा घणाघात। उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस। चव्हाण प्रचार करायला सिंधुदुर्गात येत आहेत, हरल्यावर कुठे तोंड दाखवणार, रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंची टीका। भाजपलाच मतदान करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। आयआयटीच्या नावामधील बॉम्बे तसंच ठेवा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं वादग्रस्त वक्तव्य। मंत्री जितेंद्र सिंग बॉम्बे या नावावर समाधानी। संभाजीनगरमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेचा बनावट कागदपत्रांसह मुक्काम, एटीएस आणि आयबी कडून महिलेची कसून चौकशी। टीईटी पेपर फोडल्याप्रकरणी महेश गायकवाडला अटक, कोल्हापूर पोलिसांकडून एकूण 18 जणांना अटक। राज्यातल्या भजनी मंडळांना मिळणार 25,000 रुपये, तब्बल 1800 भजनी मंडळांसाठी निधी वितरित करायला मंजुरी।